तुळसी
लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी 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 सुख झाले साजनी सुख साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बहुत सुकृताचे जोडे जोडे बहुत सुकृताचे जोडे जोडे बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे जोडे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा
सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण 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 हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम
म्हणे घेऊ धावा तुका म्हणे घेऊ धावा प्रसाद संत प्रसाद ऐसा संत प्रसाद ऐसे संत प्रसाद हरि जय जगतोबार घुमाए हरि जय जगतोबार घुमाए जय जगतोबार घुमाए
तैसे पाठांतर करुणा कर भाषण जे केला मूर्तिमंत ऐसे संत प्रसाद सोज्वळ केल्या वाटा सोज्वळ केल्या वाटा आयत्या निटा मागिला जिही केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद तुका मने घेऊ धावा तुका मने घेऊ धावा करू हवा ते जोडी जिही केला मूर्तिमंत ऐसे संत प्रसाद करू तैसे पाठांतर करुणा कर भाषण जिही केला मूर्तिमंत ऐसे संत प्रसाद पांडुरंगा
स्वानंद वारकरी शिक्षण संस्था आणि आध्यात्मिक बालविकास शिबिर म्हणून त्या प्रत्यर्थ ह्या अभंगाची आठवण आली. विठ्ठल प्रामुख्यानं बालविकास आणि ते आध्यात्मिक शिबिर. अध्यात्म म्हणजे काय बाप्पा? अध्यात्म म्हणजे काय असा आपल्यापुढे प्रश्न आहे बाप्पा. मुळात आत्म काय अनात्म काय म्हणजे खरं काय आणि खोटं काय बाप्पा? इथं आत्मस्वरूप नित्य आहे, देह अनित्य आहे. विठ्ठल आणि ह्या संस्थेचे विद्यार्थी होऊन ह्याचाच निवाडा शिकायचा आहे आपल्याला. विठ्ठल अगदी शून्यातून ही संस्था उभी राहिलेली आहे बाप्पा. आप्पा बरोबर? या संस्थेचे संस्थापक म्हणून जे आहे त्यांनी रात्रंदिवस कष्ट केले बाबा याच्या करता. विठ्ठल आता त्यांचं कौतुक करावं असं वाटतं, पण कौतुकाची सामग्री विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायाची या अभंगवाणी आहे. या अभंगातून आपण जन्माला आल्यापासून देहपातापर्यंत काय शिकायचं हे इथं सांगितलेलं आहे. विठ्ठल कित्येकांचे गाथा पाठ आहे, कित्येकांचे ज्ञानेश्वरी पाठ आहे, कित्येकांची भगवद्गीता पाठ आहे. हरिपाठ तुमचा आमचा बहुतेक करून सर्वांचाच पाठ आहे बाप्पा. आताच येतं ना म्हणून मंडळी आता दोन हरिपाठ चाललेत हा ना आप्पा, 2 हरिपाठ चाललेत म्हणून. विठ्ठल वास्तविक पादा 5 हरिपाठ आहेत. पंचरत्न हरिपाठ म्हणतात त्याला. अतिशय गोड आहे. आपल्याला 2च हरिपाठ आता ते प्रचारात आहे म्हणून आपण ऐकलो म्हणून आपल्याला माहीत आहेत, परंतु दुसरे जे 2-3 अभंग हे नामदेवरायाचा हरिपाठ आहे, तुकोबरायाचा हरिपाठ आहे, निवृत्तीनाथांचा हरिपाठ आहे. अतिशय गोड आहे बाप्पा. विठ्ठल बहुत केले पाठांतर परी वर्म राहिलेसे दूर. ते वर्म आपल्याला जाणून घ्यायचं. विठ्ठल ते वर्म सांगण्याकरता तुकोबरायाने आपलं श्रीमुख उघडलं आणि त्या अभंगातलं पहिलं चरण
करुणाकर भाषण आम्ही बोलतो एकमेकांना बोलतो बाप्पा आणि देवासंबंधही बोलतो. हा एकमेकाला किती कळलं किती नाही कळलं याचा सुद्धा पडताळा घेऊन पाहतो. पण तसं नाही. इथं त्या देवाला आपली दया आली पाहिजे. दया आली पाहिजे. करू तैसे पाठांतर करुणाकर भाषण करून आगाये करुणा करा दयाळा करुणा तस्मात कारुण्य भावेन. हो 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 म्हणजे ह्या अर्जुनाने ना करुणा केली देवाची. करुणा तस्मात कारुण्य भावेन म्हणजे भाव जो असावा त्या भावामध्ये कारुण्य असावा. बरं भाव म्हणून जो आहे तो करुणा असा. विठ्ठल भाकी तो करुणागार हॅलो निराळा कैसा जो कल्याणकारक असा प्रभू आहे. तो जनता जनार्दनामध्ये अगदी आणि आत्ताही विद्यमान आहे बरं का बाप्पा मंडळी. पण तो डोळ्यांनी दिसत नाही का. कसा आहे तो. कसा आहे. अव्यक्त निराकार श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण. तो कल्याणकारक आहे. मधुसूदन सारख्या दैत्यांचा नाश करणारा आहे. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा म्हणजे प्रत्येक प्राणी मात्रांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी तो विद्यमान आहे बरं का. जगव्यापका जनार्दन जग व्यापलंय त्यांनी सगळं. अवघे ब्रह्मरूप प्रीता नाही ठाव विठ्ठल. अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्णा. किती गोड शब्दात आहे. त्याला काय ऐकायला जाणार नाही का. शेवटी शेवटी महाराज तुकोबारा विनवणी करतात. तुकाला लोटांगणी कशा करता मज ठाव द्यावादी चरणी. ह्या जन्म मरणाचं इतकं बंधन आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे सनम.
इह संसारे खलु दुस्तरे कृपया पारे करे मुरारे भज गोविंदम भज गोविंद भज गोविंदम मूढमते विठ्ठल. पण इथं भगवंतानी ही अडचण नाही ठेवली बरं का. तो सूत्रधारी त्याने अडचण नाही ठेवली. जे कोणी भाविक आहेत भोळे भाविक आहेत जन्म मृत्यूच्या येरझारा करून 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 शिनलेले जीव जे आहेत आणि ह्याच्यातून आपली सुटका कशी करून घ्यावी कोण करून घ्यावी म्हणून अशा चिंतेत आहे. अशा आणि चिंतातूर असलेल्या भाविकांच्यासाठी आणि तो भगवंत अवतार धरतो विठ्ठल. साधू संत मायबाप या भूतळावर अवतीर्ण होतात. ते कसे करतात तर उद्धराया जन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका हंस ब्रह्मा अत्री दत्तात्रेय नारायण लक्ष्मण बल भीम सकया जनता माई सच्चिदानंद बंधू बाबा सद्गुरु खेरो बाबा श्री गुरु श्रीपतराव ब्रह्ममूर्ती राजाराम बाबा माऊली काशीनाथ एकनाथ माऊली ह्या मंडळींनी मूर्तिमंत परमार्थ केला. हे अभंगाचं
गुणवान मृदुंगवाणी पेटी मास्तर टाळकरी किती आनंदाने गातात पहा, किती आनंदाने नाचतात पहा. आणि तुम्ही साधू संत मायबाप मोठ्या कौतुकाने आवडीने आणि कीर्तन ऐकणारा बसला. विठ्ठल म्हणून मला सुद्धा बोलायला मोठा उत्साह येतोय. फार आनंद वाटतो, खूप आनंद वाटते. जी केला मूर्तिमंत ऐसे संत प्रसाद, वैराग्य हा श्री गुरु संतांचा प्रसाद आहे बाप्पा विठ्ठल. जे हे विषय वैराग्य ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य, जेने ब्रह्मानंद योग्य जीव होती विठ्ठल. नवे वैराग्य सोपारे. म्हणून अनात्म विषयावर जीव कसे तळमळ करतात. कारण काय करतील बिचारे, काही सापडलंच नाही किंवा पूर्वजन्मेचे संस्कार त्याच्यातच अडकून पडलेले आहेत, त्यातून त्यांना निघता येत नाही, निघण्याचा मार्ग सापडत नाही. आणि सापडला तरी तिथं धीर धरवत नाही, म्हणून पुन्हा पुन्हा कितपत पडले विठ्ठल. किती पळशी वैराग्य भेने, वैराग्य वैराग्य. हे जग आहे ना पंच विषयात्मक आहे बरं का. 5 प्रकारचे विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध. आणि ते जीवाला असे भुरळ घालतात, भुरळ बरं. परंतु ज्याला पूर्वजन्मीच्या संस्कार वशात पूर्वजन्मीच्या पुण्याईने आणि परमार्थाची गोडी लागली ना, त्याला तसा परमार्थिक भेटला ना. जिही केला मूर्तिमंत, त्यांनी मूर्तिमंत परमार्थ केलाय. जो अमूर्त असा देव त्याला मूर्तिमंत केला विठ्ठल. ऐसे संत प्रसाद, कैसे ऐसे संत प्रसाद, तरी वैराग्याचे निराधार. जड वाटेल बोलणं जरासं, जड वाटेल. कारण आपले जे प्रकृतीचे नियम आहेत त्याच्या पलीकडचं आहे बरं का बाप्पा. म्हणून आपल्याला जड वाटेल. काय जड वाटेल? वैराग्य. तरी वैराग्याचे निराधार. कशाच्या आधाराने? वैराग्याच्या आधाराने. त्याच्याशिवाय परमार्थ घडतच नाही, घडतच नाही विठ्ठल. तरी वैराग्याचे निराधारे, विषय दवळून बाहिरे,
शरीरी एकंदरे केले मन वैराग्याच्या आधाराने इहलोकापासून परलोकापर्यंत विषय वासना नसणं याचं नाव वैराग्य. विठ्ठल आणि याच्याहीपेक्षा गुरुपदेश घेऊन आणि विषयांचा त्याग केलेला आणि हरिभजन करणारा तो खरा वैराग्य. विठ्ठल शरीरी एकंदरे केले मन मग सहज ती संधी भेटी भ्रू पल्लवा पडे गाठी तेथ पाठमोरी तिठी पारखोनिया. प्राण आणि आपण यांच्यामध्ये सुषुम्ना नाडी त्या संधीमध्ये हे भ्रूपल्लव याला म्हणतात बरं का. पाप नाहीत वरच्या ना. तेथ पाठमोरी दिठी पारखोनिया. पाठमोरी वय कुठं बघा असं वळून पाहायचं ना पाठीमागे नाही. हे जे आणि ज्याच्यावर गुरुकृपा होण्याची वेळ येते ना त्यावेळेस त्या साधकाची दृष्टी आपोआप पाठमोरी म्हणजे आत्मस्वरूपाकडे वळतं. सांडुनी दक्षिण वाम सांडुनी दक्षिण वाम दोन्ही नागपुड्या नासा फुटवणी वारा जातसे अंगुळे बारा तो गचिया धरुणी माघारा घाली तशी. सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेशी व्योमगामी करीती. कसं आहे जीही केला मूर्तिमंत त्याची ही क्रिया. म्हणून सांडुने दक्षिण वाम प्राण हा नाकातून वायू येतो ना तो वायू आपण तो बाहेर सुटला जातो शरीरातून बाहेर येतो ना त्याला अपान म्हणतात. आणि हे दोघं एकमेकावर रुसलेले आहेत बरं का बाप्पा. एकमेकावर रुसलेले आहेत. विठ्ठल यांचं जो समजूत घालून देतो. सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेशी व्योम गामी करीती. व्योम म्हणजे चित आकाश आणि त्या आकाशाकडे नेतात. कोण नेतं बाप्पा. कोण नेतं. अरे गुरु दाहिल्या वाटा निघाला ग सुबटा बुद्धीचा मळकटा तुतला तेने. विठ्ठल मग पुढं काय होतं ते थरथ्योदक सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एक एक वेगळे निवडू नये. रस्त्यावरचं पाणी असतं ना
ते ओढ्याला जातं, ओढ्यातून नदीला जातं, नदीतून समुद्राला मिळतं. तसं हे आणि हे वासना ज्या आहेत ना त्या एकदा आणि प्राण आपण आणि चित्तन येऊन चिदाकाशाला मिळाले की मग पुढं काय होतं बा विठ्ठल तैशी वासनांतराची विवंचना. काय करावं, मला भजन करूनच देत नाही. चित्र ना पुढं उभी राहतात बाबा. आणि चिंतनाला बसलं ना की नाही ते विषय आठवतात बाप्पा विठ्ठल. ते प्राण आपण आणि चित्त एकदा चिदाकाशात मिळालं त्या माणसाच्या त्या साधकाच्या आणि म्हणून जे आहेत ज्या वासना त्या आपोआप लीन होतात बाप्पा, लीन होतात बरं का. तैसी वासनांतरांची विवंचना. विवंचना म्हणजे काळजी करायचं कारणच नाही. पैशी पारुखे अर्जुना. कधी विषय सुटतात बाप्पा साधकाचे, जेव्हा त्याच्या ठिकाणी हे असा उलथा होईल ना तेव्हा विठ्ठल विठ्ठल. हे आध्यात्मिक बाल संस्कार शिबिर आहे. म्हणून त्यांच्या बालमनावर हे आत्तापासून रुजलं ना तर पुढं काय होईल त्यांचं तर कल्याणच होईल. विठ्ठल तैसे वासनांतरांची विवंचना. आपैशी पारुखे अर्जुना. जयवेळी गगने लयो मना कव. जयवेळी गगने लयो मना पवने की जेथ हे संसार चित्र उमटे. जिथं या मनामध्ये आणि संकल्प येतात, विकल्पही येतात, तो मनोरूप पटू फाटे. मनाचं मन पण तेव्हा आठवत नाही बाबा. आठव नाठव भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. तैसे मन येथ मुद्दल जाये. मला विचारलं होतं मंडळींनी अभिमान कशाने जाईल. तैसे मन येथ मुद्दल जाये. म्हणजे मुद्दल म्हणजे जे काय व्याज नाही बरं का. आता मुद्दल म्हणजे जे मूळचं आहे ते बरं का. आणि तेच जर निघून गेलं तर मग काय राहिलं खाली. तैसे मन येथ मुद्दल जाये. मग अहम भावादी के आहे. मग अहंकार कसा राहील बरं. अहंकार कसा राहील. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून शरीरेची ब्रह्म होय तो पुरुष विठ्ठला. जिही केला मूर्तिमंत ऐसा संत.
ऐसा संत प्रसाद पुन्हा पुन्हा हे विवरण येणार नाही. का? हा त्या ऋषीमुनींचा ठेवाय पूर्वीचाच बाप्पा. तिसरं चरण याच्यामध्ये तिसरं चरण आनंद परंपरा आहे. हे अनादी वारकरी संप्रदाय आहे आणि या भूतलावर असे कितीतरी संप्रदाय आहेत आणि जे ऋषीमुनींनी स्थापन केलेत. आनंद आखाडा आहे, अजून कोणता बजरंग आखाडा आहे, अजून कोणते आखाडे बरेच आखाडे आहे. काय मिळतं त्यांना? काय मिळवलं त्यांनी? अहो त्यांनी जन्माला येऊन जे मिळवायचंय तेच मिळवतात. विठ्ठल आणि ह्या वारकरी शिक्षण संस्थेचा हेतूच हा आहे बाप्पा. विठ्ठल मूळच्याच वाटा ह्या सोजवळ आहेत. मागून आली वाट सिद्ध ओळींची तैशी तरले तरती गा आणि काही विश्वासी. काय चरण आहे सुरुवातीचं? शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी मागोनी सादरीला मागे येतील त्याशी गा आणि काही विश्वासी सुखे मिनी जलो गा शून्य शिखरी गा विठ्ठल. मागा जे ऋषीमुनींनी जे मार्ग स्थापन केलेले होते ते आज मितीला माझ्या साधू संत मायबापांनी शुद्ध केले. विठ्ठल त्या शुद्ध मार्गाची आपण काय इच्छा करू नये. जग चलते ऐसा चल बेटा कभी न होने दे चल बिचल. म्हणून
ह्या शुद्ध मार्गाकडे आपण धाव घ्यावी. अभंगाचं शेवटचं चरण. जय
हात जोडून पाया पडून आपल्या पायाशी विनंती, ह्याच मार्गाने आपण चालावं आणि याच्याच करता 8 तास करावा, एवढी विनंती. म्हणून आता विठोबा करविली तैशी केली कटकट वाकुडी गाणी मी कृपा करणे संती
नव्हे अंगभूत व्यक्ती. मायबाप या वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि आपण भाविक मंडळी आपल्या सर्वांच्या सहकार्याने विद्यमाने चालत आलेला हा आनंद सोहळा आहे. आनंद सोहळा आणि याच्यामध्ये आपण का भाग घेऊ नये? आवश्यक भाग घ्यावा. उद्या उपस्थिती अजून असली पाहिजे बरं का. उद्या उपस्थिती अजून असली पाहिजे. आहे ती भरपूर आहे असं समजून चालू. रामकृष्ण हरी. म्हणून न्यूनते पुरते करून घ्यावे तुमते हे विनोत असे. जय जय विठ्ठल जय हरी. प्रसाद
विद्यार्थ्यांनी जागेवरती बसून घ्यायचं आहे. सेवेकरी मंडळी वाढण्यासाठी जा, तयारीला जा सर्वांनी. सेवेकरी. हॅलो हॅलो. रामकृष्ण हरी. स्वानंद वारकरी शिक्षण संस्था बलायदुरी आयोजित चालू असलेला आपला आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर आणि या आपल्या आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराला अखंडितपणे 12 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आपण तपपूर्ती सोहळ्यानिमित्ताने या ठिकाणी जो काही अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे. या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामधील आजचा द्वितीय दिवस आणि या द्वितीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा आदरणीय वंदनीय हरिभक्त पारायण गुरुवर्य एकनाथजी बाबा फुले यांनी अतिशय सुश्राव्य असे कीर्तन आपल्या सर्वांसमोर सादर केलं. त्याबद्दल स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं गुरुवर्यांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच या कीर्तनासाठी सुंदर अशी सातसंगत ज्यांनी गायनाची केली, हरिभक्त पारायण आपले गंगाराम महाराज असेल, हरिभक्त पारायण भगवान महाराज असेल, हरिभक्त पारायण गोविंद महाराज असेल, तसेच मृदंगाची साथ करणारे हरिभक्त पारायण गणेश महाराज असेल, हार्मोनियमची साथ करणारे हरिभक्त पारायण अक्षर महाराज अक्षय महाराज असेल, सर्वांचेच मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या या सप्ताहासाठी सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी दिली, सुनील साऊंड सर्व्हिसचे सर्व आपले आदरणीय अरुण नाना देखील आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आपला 6 दिवसाचा हा सप्ताह ज्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रामध्ये प्रसारित होणार आहे, ते टीव्ही चॅनलचे शूटिंग करणारे श्री बालाजी टीव्ही चॅनल यांचे देखील मनापासून मी आभार व्यक्त करतो. तसेच आज अनेक विशेष उपस्थिती आपल्या या कीर्तनाला लाभलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने गणपत बाबा राक्षे असेल, चिंदू आप्पा आढोळे असेल, मीरा आई दालभगत असेल, सर्वांचाच नामोल्लेख मला करता येणार नाही, असो क्षमस्व. सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या या शिबिरासाठी अनेकांनी या ठिकाणी अन्नदान दिलेलं आहे, त्यांचा देखील आपल्याला सत्कार या ठिकाणी करायचा आहे. परंतु सर्वप्रथम आज बाबांनी या ठिकाणी सुंदर अशी कीर्तन सेवा आपल्या सर्वांसमोर सादर केली. त्याबद्दल स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं आपण बाबांचा या ठिकाणी छोटासा सत्कार करत आहोत. बाबांनी तो स्वीकारावा ही नम्रतेची विनंती करतो. बाबांचा सत्कार आजचे उदार अन्नदाते श्री वामन भाऊ गटकळ यांना मी नम्रतेची विनंती करतो की त्यांनी येथे येऊन बाबांचा सन्मान करायचा आहे. वामन भाऊ या. पुंडलिक कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जय बोलो रे बाई सब संतन की जय. त्याचप्रमाणे आपल्या वामन भाऊंनी देखील या ठिकाणी आपल्याला सुंदर अशी फराळाची आजच्या एकादशीच्या दिवशी अन्नदानाची सेवा या ठिकाणी केली, फराळदानाची सेवा केली. त्याबद्दल स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांचा देखील या ठिकाणी छोटासा सन्मान होत आहे. वामन भाऊ या, तोही त्यांनी स्वीकारावा ही माझी नम्रतेची विनंती. या मी बाबांना विनंती करतो की बाबांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. ज्यामध्ये विशेषतः श्री वजीर दालभगत यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील आमच्या संस्थेच्या वतीनं छोटासा सन्मान होत आहे, तो स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचा. या त्याचप्रमाणे श्री बाबुनाथ भगत यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी उदार या ठिकाणी आपल्याला अन्नदान केलं, त्याबद्दल त्यांचा देखील सन्मान होत आहे, तो स्वीकारण्यासाठी त्यांनी स्टेजवर यायचं. या आपल्या या शिबिरातील मुलांसाठी सर्वच मंडळीसाठी भोजनाचा प्रसाद जे तयार करतात आचार्य किसन बाबा दालभगत आहेत, वासुदेव आढोळे आहेत, विलास लंगडे आहेत, यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. पुंडलिक कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. संत निवृत्तीनाथ महाराज की जय. बोलो रे बाई सब संतन की जय. त्याचप्रमाणे उद्या द्वादशी निमित्ताने सुंदर अशी अन्नदानाची सेवा देखील या ठिकाणी गोपाळ मधुकर भटाटे यांनी या ठिकाणी केलेली आहे, त्यांना व्यक्त करतो. पुंडलिक कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.